दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या राजकीय मोहिमेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे सामील झाल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना संसदेत एक मोठा आणि अत्यंत धक्कादायक तडाखा बसलाय. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि बोचऱ्या शैलीत महायुती सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान आणि तिखट शब्दात टोलेबाजी केली आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत तीव्र आणि उपरोधित शब्दांचा वापर करत महायुतीमधील नेत्यांना सुनावलं असून फडणवीसांनी शिंदेच्या पक्षाची आधीच कशी डेड बॉडी करून ठेवली आहे यावर मोठं राजकीय भाष्य केले. तसेच फडणवीसांना सावध राहण्याचा सल्लाही दिलाय. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन आखलेली ऑपरेशन टायगर ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेला उत्तर देताना संजय राऊत यांनी थेट फडणवीस आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत समीकरणांवर बोट ठेवले. राऊत म्हणाले की ऑपरेशन हे नेहमी जिवंत माणसाच्या किंवा एखाद्या सळसळत्या जिवंत शरीरावर केलं जातं. ज्यावेळी राजकारणात वारंवार एखाद्या पक्षावर किंवा नेत्यावर ऑपरेशन करण्याचा बाता मारल्या जातात तेव्हा ते जिवंत शरीराचे नसते, तर ती एक डेड बॉडी असते. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची राजकीय डेड बॉडी करून टाकली आहे आणि आता ते स्वतःच बसून त्या पक्षाचे अंतर्गत ऑपरेशन करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतःला ऑपरेशन टायगरचे शिल्पकार समजण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चालींपासून प्रचंड जपून राहण्याची नितांत गरज आहे असा खोचक सल्ला राऊत यांनी दिलाय. तसेच फडणवीस यांनीही शिंदेपासून जपून राहावं, शिंदे फडणवीसांनाही फोडतील असा टोला लगावलाय. या राजकीय भूकंपाची व्याप्ती वाढताना दिसत असताना राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानावरूनही अत्यंत बोचरी आणि विदारक टीका केली आहे. एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील. ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रला फोडतील. मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळे यांना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं आहे. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. जगामध्ये एकाच वेळी अनेक मुलांना जन्म देण्याचे जागतिक रेकॉर्ड असतील, मात्र सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचं नंदनवन निवासस्थान हे एक असं ठिकाण बनलंय जिथे एकाच वेळी 6 गद्दारांचा पाळणा हल्लाय. एकनाथ शिंदे यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून या 6 गद्दारांना जन्म दिलाय अशी अत्यंत कठोर आणि थेट टीका त्यांनी केली आहे. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारा असून जनता या आमदारांना आणि खासदारांना कधीही माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. राऊत यांनी यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्यांचा आणि विचारांचा दाखला देत पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या या लोकप्रतिनिधींवर तीव्र संताप व्यक्त केलाय. खासदार संजय राऊत यांनी या मोहिमेच्या पडद्यामागे झालेल्या कथित आर्थिक व्यवहारावरूनही मोठे आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार ठाकरे गटाच्या खासदारांना फोडण्यासाठी महायुतीकडून शेकडो कोटी रुपयांचं पॅकेज आणि मोठी आर्थिक डील करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार प्रत्येक फुटीवर खासदाराला सुरुवातीला 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम म्हणजेच ऍडव्हान्स देण्यात आला होता. त्यानंतर या खासदारांना अधिकृत घोषणा होईपर्यंत जयपूर येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आलं, जिथे त्यांना उर्वरित 10 कोटी रुपयांची रक्कम सुपूर्द करण्यात आली असा दावा राऊतांनी केलाय. एकूण 85 ते 100 कोटी रुपयांच्या या अवाढव्य आर्थिक देवाणघेवाणीत प्रत्येक लोकप्रतिनिधीने पैशांसाठी स्वतःचा लिलाव केलाय असा गंभीर आरोप त्यांनी लावलाय. दिल्लीच्या इशाऱ्यावरून आगामी संसदेतील मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणजेच डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेण्यासाठी एनडीएला खासदारांचे संख्याबळ वाढवायचे आहे आणि याच केंद्रीय खेळीसाठी या खासदारांची खरेदी करण्यात आली आहे असा थेट आरोप राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केलाय. दुसरीकडे
या फुटीमागची इनसाइड स्टोरी आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाच्या काही असंतुष्ट खासदारांच्या संपर्कात होते आणि त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी त्यांचे वारंवार प्रयत्न सुरू होते. मात्र पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आवश्यक असणारे 2/3 म्हणजेच किमान 6 खासदारांचे संख्याबळ गाठण्यात शिंदे यांना अनेक अडचणी येत होत्या. 5 खासदार तयार झाले तरी पण 6वा खासदार काही केल्या गळाला लागत नव्हता. अशा बिकट प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्या असंतुष्ट लोकप्रतिनिधींना राजकीय भविष्याची आणि मतदारसंघाच्या विकासाची ठोस हमी दिली. फडणवीसांनी दिलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या आश्वासनानंतर त्या उर्वरित खासदारांचे मन वळले आणि त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपले अधिकृत विलीनीकरणाचे पत्र सादर करण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे एकनाथ शिंदे जरी याला ऑपरेशन टायगर म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने या मोहिमेचे मुख्य सूत्रधार आणि रणनीतिकार देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. या मोहिमेत सहभागी होऊन ठाकरे गट सोडणाऱ्या खासदारांनी विशेषतः धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आपल्या या मोठ्या निर्णयाचं समर्थन केले. त्यांनी सांगितले की विरोधी पक्षात असल्यामुळे महाविकास आघाडीच्या खासदारांना महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा विकास निधी मिळत नव्हता. केवळ 5 कोटी रुपयांचा खासदार निधी हा एवढ्या मोठ्या मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत तोकडा पडत होता, ज्यामुळे जनतेचे कामे करणे पूर्णपणे अशक्य झालं होतं. जनतेने ज्या अपेक्षेने निवडून दिलं ती कामे सत्तेत आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी मतदारसंघाच्या व्यापक हितासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. या खासदारांनी स्पष्ट केले त्यांनी त्यांच्या मूळ विचारसरणीशी किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कोणतीही तडजोड केलेली नाही, तर ते केवळ एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेले आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे जमिनीवर उतरून काम करत नसून निवडणुकीच्या काळातही पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी ते मैदानात दिसत नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी या बंडखोर खासदारांच्या भूमिकेवर आणि युक्तिवादावर कडाडून हल्ला चढवलाय. राऊत यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दात टीका करताना त्यांना कुख्यात गद्दार अशी उपाधी दिली आहे. दल बदलू आणि स्वार्थी राजकारणाला कोणताही वैचारिक आधार नसतो आणि ते केवळ स्वतःच्या सत्तेसाठी लाचार होतात, असे ते म्हणालेत. राजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मातोश्री किंवा ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक टीका न करण्याचं केलेलं आवाहन हा निव्वळ एक ढोंगीपणा आणि पाखंड आहे, असा टोला त्यांनी लगावलाय. ज्या नेत्यांनी आणि पक्षाने त्यांना शून्यातून उमेदवारी देऊन खासदार बनवलं त्यांच्याच पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांना मातोश्री बद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केले. जर ओमराजे यांना वाटत असेल की या गद्दारीच्या कृत्यामुळे त्यांच्या स्वर्गीय वडिलांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देईन तर हा त्यांचा मोठा भ्रम आहे. कारण ते आज राजकारणात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत ज्यांच्यावर त्यांनी आयुष्यभर गंभीर आरोप केले होते, अशी बोचरी आठवण राऊत यांनी करून दिली आहे. या संपूर्ण राजकीय नाट्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचा राजकीय आलेख कमालीचा उंचवलाय. यापूर्वी संसदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार होते, मात्र ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षात आल्यामुळे ही संख्या आता 13 वर पोहोचली आहे. या संख्याबळामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद दिल्लीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए मध्ये लक्षणीयरित्या वाढली आहे. संसदेतील या मोठ्या वाढीव बळामुळे शिंदे गटाची भाजप सोबतची बार्गेनिंग पॉवर म्हणजेच राजकीय वाटाघाटी करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली असून आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदासाठी ते अधिक भक्कमपणे दावा ठोकू शकतात. या प्रचंड राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण कमालीचे तापलंय. महायुतीने ऑपरेशन टायगरच्या यशाचा मोठा उत्सव साजरा करत हा तर फक्त ट्रेलर आहे, खरा पिक्चर अजून बाकी आहे, असा थेट इशारा ठाकरे गटाला दिलाय. तर दुसरीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात जाऊन या सर्व फुटीर नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या राजकीय संघर्षामुळे आणि संजय राऊत यांच्या तुफान टोलेबाजीमुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध शिवसेना हा वाद आणखी तीव्र आणि हिंसक वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.